ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महायुतीमध्ये कुठेही फूट पडलेली नाहीये असं महत्त्वाचं विधान सना मलिक यांनी केलंय। महायुतीने ठरवलंय राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढाईचं। राष्ट्रवादी सोबत न जाणं हा कुणाचा तरी पर्सनल अजेंडा आहे। वरिष्ठ जे आदेश देतील ते मान्य करू असं आमदार सना मलिक यांनी म्हटलेलं आहे। नवाब मलिकांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते असं सना मलिक यांनी म्हटलं। आमची स्वबळावर लढण्याची तयारी असं मलिक यांनी म्हटलेलं आहे। महायुतीचा जे स्टँड आहे, महायुतीमध्ये कुठेही फूट पडलेली नाही आहे। पण आम्ही जे काही आमचे वरिष्ठ सांगणार तसं आम्ही पुढे जाऊ। आमचे दोघेच अनुषंगाने स्वबळावर किंवा महायुतीसोबत आमचे सगळे रिपोर्ट रेडी आहे। आम्ही आमच्या वरिष्ठांसमोर ते रिपोर्ट ठेवणार आणि जसा आदेश येणार तसं आम्ही पुढे जाऊ। मला टार्गेट करत जाते एक मुली म्हणून, त्यांची डॉटर म्हणून ते खूप सेन्सिटिव्ह आणि भावुक क्षण असते। पण जेव्हा जेव्हा राजनीती, आता पक्षाने मला इतकी मोठी जबाबदारी दिली आहे, मला किती चान्स दिले आहे, वेगवेगळ्या समितीवर मला टाकलं आहे त्यांनी, पण ॲज अ पॉलिटिकल आयडेंटिटी, हॅव्हिंग अ पॉलिटिकल आयडेंटिटी, या एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून माझा नेमणूक झाला आहे। त्या अनुषंगाने बघते तेव्हा मला प्रॉपरली पार्टीचं जे लाईन आहे ते घेऊन पुढे जायचं। पण जेव्हा जेव्हा पर्सनलवर येत आहे तर कधी कदाचित मी असं सेन्सिटिव्ह आणि भावुक होते। पण मला वाटतं वडिलांनी इतकं मला ते सक्षम केलं आहे की मी। आणि आता धनंजय मुंडेंच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। धनंजय मुंडे दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्ये त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये जात अमित शहांची भेट घेतली। शहांसोबत त्यांनी चर्चा केल्याचं कळतंय। तर त्यांच्या भेटीचा फोटो देखील आता समोर आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांनी भेट घेऊन चर्चा केलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। धनंजय मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। तर मंत्रिपदासाठी हालचाली सुरू झाल्यात का या संदर्भातल्या देखील अनेक चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेल्या आहेत। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मीनाक्षी, आपण पाहतो एका बाजूला कोकाटेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत, दुसरीकडे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होणार अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत आणि आता थेट धनंजय मुंडेंनी दिल्ली गाठली आहे। निश्चितच शुभम, आपण पाहतोय की आज सकाळपासून एकच चर्चा आहे, ती म्हणजे कोकाटांच्या विरोधात वॉरंट निघाल्यानंतर धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावरती गेले आहेत आणि दिल्ली दौऱ्यावरती असताना त्यांनी एनडीएच्या नेत्यांची भेट घेतली माहिती मिळत होती। आता चर्चा फोटो समोर येत आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली असल्याचे दिसत आहे। कारण एकीकडे आपण पाहतोय की मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार असताना दुसरीकडे धनंजय मुंडे हे दिल्लीत जातात, वैयक्तिकरित्या अमित शहा यांची भेट घेतात। मात्र धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात वापसी होणार का असा प्रश्न उपस्थित होत असताना मात्र नेमकी या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी हा एक प्रश्न उपस्थित होतो। तत्पूर्वी आपण पाहतोय की माणिकराव कोकाटेंच्या संदर्भामध्ये त्यांचं पद जरी आता धोक्यात असलं तरी मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात देखील चर्चा झालेली आहे। त्यामुळे मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या भेटीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।